मंगळवारी डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने इंग्लंड मास्टर्सला 9 गडी राखून पराभव करून आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. लिटिल मास्टर्स सचिन तेंडुलकर आणि गुरकीरत सिंग भारतीय विजयाचे नायक ठरले. दोघांमध्ये 7 षटकांत 75 धावांची सलामी भागीदारी झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. 133 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने एका विकेटच्या मोबदल्यात गाठलं. सचिन आणि गुरकीरत्न भारताला चांगली सुरुवात करून दिली, तर लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर आणि गुरकीरत सिंग यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. सचिननं 21 चेंडूत 34 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानं गुरकीरत सिंग मानसोबत फक्त 7 षटकांमध्ये 75 धावांची सलामी भागीदारी केली. माननेही आक्रमक खेळ केला आणि 35 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक होते. ख्रिस स्कोफिल्डच्या गोलंदाजीवर टीम ॲम्ब्रोसने सचिनला झेलबाद केलं. सचिन नंतर मैदानात येताना युवराज सिंगनं इंग्लिश लेग स्पिनरच्या दुसऱ्याच चेंडूवर मिड विकेटवर एक मोठा षटकार मारला. त्यानं 14 चेंडूंत नाबाद 27 धावा केल्या आणि गुरकीरत सोबत नाबाद 57 धावांची भागीदारी केली. इंडिया मास्टर्सला फक्त 11.4 षटकांमध्ये विजय मिळवून दिला. इंग्लंडची खराब सुरुवात झालेली. याआधी इंग्लिश संघानं 8 विकेट गमावल्यानंतर 132 धावा केल्या होत्या. अभिमन्यू मिथुननं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तिसऱ्या षटकात त्यानं फिल मस्टर्डचा बळी घेतला आणि त्यानंतर धवल कुलकर्णीनं मॉर्गनला 13 चेंडूंमध्ये 14 धावांवर बाद करून पॉवर प्लेमध्ये पाहुण्यांना अडचणीत आणलं. सलामीची जोडी लवकर बाद झाल्यानंतर टीम ॲम्ब्रोस आणि डॅरेन मॅडी यांची डावाचे सूत्र हाती घेतले आणि तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. तथापि यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज पवन नेगीनं 2 षटकांच्या अंतराने 2 विकेट घेतल्या आणि भारताला सामन्यात आघाडीवर ठेवलं. ॲम्ब्रोसने 12 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या, तर मॅडीनं 24 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. टीम ब्रेसनं 19 चेंडूंमध्ये 16 धावांच्या खेळीदरम्यान 2 चौकार मारले, पण कुलकर्णीने त्याला नाबाद केलं.
2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी रावळपिंडी स्टेडियमवर दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांचेही 3-3 गुण आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार होते. दोघांनीही प्रत्येकी 1 सामना जिंकला. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवलं तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला हरवलंय. दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11 जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया संघात स्टीव्ह स्मिथ हा कर्णधार असून मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिश हा यष्टिरक्षक आहे. तर ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झांपा हे खेळाडू आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग 11 लिस्टमध्ये टेम्बा बाउमा हा कर्णधार आहे. तर रायन टेकेल्टन, हेनरी क्लासेन हा यष्टिरक्षक असून रसी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन मुल्डर, मार्को जॉन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी हे खेळाडू आहेत.